बऱ्याच लोकांना समान नागरी कायदा ऐकलं की असं वाटतं की भारतातील संपूर्ण जाती जमातीमधील जे आरक्षण आहे ते आरक्षण संपून सर्व समाज घटकांना समान आरक्षण देणे। परंतु समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा दूरचा संबंध नाहीये। पण अपूर्ण माहितीमुळे हा गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनात तयार झालेला आहे की समान नागरी कायदा बनवणे म्हणजे देशातील संपूर्ण आरक्षण प्रणाली संपवणे। परंतु समान नागरी कायदा आणि आरक्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। यामध्ये विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात। प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रांतात वेगळी भाषा, वेगवेगळ्या रूढी परंपरा आपण पाहत असतो। भारतात विविध धर्माचे लग्न, घटस्फोट, पोटगी याबाबतचे वैयक्तिक असे कायदे आहेत। संपूर्ण देशात गुन्हेगारीचे कायदे हे सर्वांना समान आहेत, परंतु धार्मिकतेच्या बाबतीतले हे कायदे प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत। वेळोवेळी या धार्मिक कायद्यातील फरक संपवून एकच कायदा बनवण्याविषयी बोललं गेलं, त्याला समान नागरी कायदा म्हणून संबोधलं जातं। 2014ला भाजपने आपले सरकार स्थापन केले आणि तेव्हापासूनच त्यांनी विविध असे धाडसी कायदे भारतामध्ये लागू केले, ज्यामध्ये कलम 370 हटवण्याचा कायदा असो किंवा एक देश एक कर प्रणाली असो। अशातच समान नागरी कायद्याच्या बाबतीत देखील बऱ्याचदा बोलण्यात आलं, परंतु तो कायदा अजूनपर्यंत पारित नाही झाला। येत्या काही काळात संपूर्ण देशात हा कायदा बनण्याच्या मार्गावर आहे। काल परवा उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला। या अगोदर देशामध्ये गोवा या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू केला गेला होता। संपूर्ण जगाचा विचार केला तर हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, तुर्की, इंडोनेशिया, इजिप्त अशा कितीतरी देशांमध्ये लागू आहे। भारतामध्ये हा कायदा लागू करण्याच्या बाबतीत वेळोवेळी वेगवेगळे असे मतप्रवाह तयार झाले आहेत। हा कायदा लागू केला तर प्रत्येक धर्मियांच्या रूढी परंपरावर गदा येईल असे काही लोकांचे मत आहे। तर हा कायदा लागू केला तर महिलांचे सशक्तीकरण तसेच न्यायपालिकेवरील दबाव कमी होईल असे काही लोकांचे मत आहे। एकूण एक वादाचे रूप घेतलेला हा कायदा लागू झाला तर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात काय बदल घडतील याबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओद्वारे आपण घेऊया। भारतात गुन्हेगारी बाबतीतचे जे कायदे आहेत ते सर्वांकरता समान आहेत, मात्र लग्न, घटस्फोट, दत्तक प्रणाली व रूढी परंपरा याबाबतचे नियम सर्व धर्मांमध्ये वेगवेगळे आहेत। ब्रिटिश काळामध्ये सर्व धर्मांचा त्यामध्ये असलेल्या ग्रंथांचा विचार करून हे पर्सनल लॉ तयार केले गेले आहेत। समान नागरी कायद्याचा अर्थ आहे की एक असा निष्पक्ष कायदा ज्याचा संबंध कोणत्याही धर्माशी निगडीत नसेल। हा कायदा लागू झाला तर सर्व धर्मियांसाठी एकच कायदा प्रणाली असेल। त्यानुसार मुस्लिम धर्मातील 3 लग्न करण्याची आणि 3 वेळा तलाक बोलल्यानंतर घटस्फोट घेण्याची प्रथा संपुष्टात येईल। सध्या संपूर्ण भारतात या बाबतीत प्रत्येक धर्मात वेगवेगळे असे नियम आहेत। मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समुदायाचे स्वतःचे असे पर्सनल लॉ आहेत, तर हिंदू धर्मातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध या पंथांचा वेगवेगळे असे नियम आहेत। भारतीय संविधान अनुच्छेद 44 मध्ये समान नागरी कायदा याबाबतचा उल्लेख आहे। त्यानुसार हा कायदा लागू करण्याची जबाबदारी ही राज्यावर देण्यात आली आहे, परंतु हा कायदा संपूर्ण देशभर लागू करण्यात यावा यासाठी वेळोवेळी मागण्या करण्यात आल्या आहेत। सर्वप्रथम आपण हिंदू पर्सनल लॉ काय आहे हे समजून घेऊया। भारतात हिंदूंसाठी हिंदू कोड बिल आणलं गेलं, परंतु देशभरात याचा विरोध झाला आणि नंतर हे बिल 4 भागात विभागलं गेलं। तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याला हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट आणि हिंदू मायनॉरिटी अँड गार्जियनशिप ॲक्ट अशा 4 भागात विभाजित केलं। त्यानुसार हा कायदा बनवत महिलांचे सशक्तीकरण करण्यावर भर देण्यात आला। यानुसार महिलांना वडील आणि पतीच्या संपत्तीमध्ये समान वाटा घेण्याचा अधिकार देण्यात आला। याचबरोबर वेगवेगळ्या जातींमधील लोकांना आंतरजातीय विवाह करण्याची मान्यता देण्यात आली, परंतु कोणा एका व्यक्तीने लग्नबंधनात अडकलेले असताना देखील दुसरं लग्न करण्याची मुभा यामध्ये नाहीये। आता यानंतर आपण मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे ते समजून घेऊया। यानुसार लग्न आणि मालमत्ता संबंधीचे वेगळे वेगळे असे स्वतःचे नियम आहेत। यानुसार लग्न झालेला मुस्लिम पुरुष आपल्या पत्नीला फक्त 3 वेळा तलाक म्हणत घटस्फोट देऊ शकतो। मुस्लिम पर्सनल ॲक्टमध्ये याबाबत अजून काही नियम आहेत, परंतु 3 वेळा तलाक बोलण्याच्या प्रकाराला पण घटस्फोट मानलं गेलं आहे। नंतर काही वर्षानंतर ते पती पत्नी पुन्हा एक होऊ इच्छित असतील तर आणि त्यांना जर लग्न करायचं असेल तर त्या महिलेला त्या अगोदर दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करून त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवावे लागतात, ज्याला हलाल असं म्हटलं जातं। त्यानंतर त्या व्यक्तीकडून घटस्फोट घेऊनच पहिल्या पतीशी ती लग्न करू शकते, असा हा नियम आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ॲक्टनुसार कोणत्याही महिलेला घटस्फोटानंतर पतीच्या संपत्तीमध्ये बिलकुल वाटा मिळत नाही किंवा पतीकडून
कोणत्याही प्रकारची आर्थिक रक्कम ही मदतीच्या स्वरूपात मिळत नाही। घटस्फोटानंतर पुरुष लगेच लग्न करू शकतात, मात्र महिलेला तो अधिकार नाहीये। तिला काहीतरी निश्चित दिवसाचा काळ काढावा लागतो आणि त्यानंतरच ती लग्न करू शकते असा नियम या ॲक्टमध्ये आहे। एकूण एक समान नागरी कायदा लागू केला तर विविध धर्मातील वेगवेगळ्या नियमामुळे न्यायपालिकेवर जो बोजा पडत आहे तो कमी होईल आणि यामुळे वर्षानुवर्ष चालू असलेल्या खटल्याबाबतचे जे निकाल आहेत ते लवकरात लवकर होतील। तसेच सर्वांसाठी एक नियम झाला तर देशातील एकता वाढेल, जातीभेद कमी होईल। तसेच वेळोवेळी जे धर्मांचं राजकारण केलं जातं आणि मतांचं ध्रुवीकरण केलं जातं तेही या कायद्यानंतर बंद होईल असं मत जाणकारांचं आहे। हा कायदा लागू झाल्यानंतर सर्वात जास्त फायदा होईल तो महिला सशक्तीकरणासाठी। यानुसार महिलांचे स्वतःचे असे अस्तित्व तयार होईल आणि घटस्फोटानंतर देखील कोणत्याही धर्माच्या महिलांना आपल्या वडिलांच्या आणि पतीच्या मालमत्तेमध्ये समान वाटा मिळेल। तसेच दत्तक प्रणालीच्या बाबतीतचे नियम पण सर्वांसाठी सारखे होतील। त्यामुळे महिलांसाठी हा कायदा मोलाचा ठरेल। तर याची दुसरी बाजू बघायला गेलं तर या कायद्याला विरोध देखील होत आहे। हा कायदा लागू केला तर देशातील विविधता संपून जाईल आणि हिंदूंचे सर्व कायदे दुसऱ्या धर्मावर लादले गेल्याची भावना तयार होईल। तसेच प्रत्येक धर्माच्या वर्षानुवर्ष चालू असलेल्या रूढी परंपरांना यामुळे खोडा बसेल असे मत काही लोकांचे आहे। एकूणच या कायद्याच्या बाबतीत विविध लोकांचे विविध असे मतप्रवाह आहेत, परंतु महिलांच्या बाबतीत विचार करायचा झालं तर हा कायदा महिलांसाठी एक क्रांतिदायी असा कायदा ठरेल। त्यामुळे येत्या काही काळात हा कायदा संपूर्ण देशात लागू व्हावा का याबद्दल आपणाला काय वाटतं आपण हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा। तोपर्यंत धन्यवाद।